तुमच्याकडे टाळी वाजवत नाही का? वाजवतात ना, मग जोरात वाजवा ना. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. जगद्गुरु श्री संत तुकोबरांनी भगवंताची स्तुती करावी, हात जोडून भगवंताच्या समोर उभं राहावं. का? आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाची स्तुती कशी करायची हे आपल्याला शिकवण्याकरता तुकोबरांनी हात जोडून भगवंताच्या समोर उभं राहून देवाला म्हणावं, देवा तुम्ही कसे आहात? धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आता धर्म म्हणजे काय? देव धर्माची मूर्ती कसा? विठ्ठल 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 विठ्ठल. तर आता धर्म 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 म्हणजे नेमका काय हो? तर धर्म या शब्दाची अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला व्याख्या सांगते. आपण बाजारातून एखादी नवीन वस्तू विकत आणली, साधा मोबाईल आणला. तो मोबाईल विकत घेतल्याच्या नंतर त्या मोबाईलच्या बॉक्समध्ये त्या मोबाईल बरोबर एक छोटंसं माहिती पुस्तक असतं. कशा करता? कचऱ्याच्या डब्यात फेकून देण्याकरता. प्रत्येक नवीन वस्तू घेतल्याच्या नंतर त्या प्रत्येक नवीन वस्तू बरोबर एक माहिती पुस्तक असतं. कशा करता? ती वस्तू कशी वापरायची हे त्या पुस्तकात लिहिलेलं असतं. आणि ते पुस्तक वाचून आपण जर ती वस्तू वापरली तर ती जास्त दिवस टिकते. तशी भगवान परमात्म्याने आपल्याला ही वस्तू दिलेली, देह नावाची वस्तू. मग ही देह नावाची वस्तू कशी वापरायची याचा जो ग्रंथ लिहिलेला आहे ना, त्याला धर्म असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. दुसरं उदाहरण सांगते बघा. नवीन गाडी आपण विकत घेतली, पण गाडीचं सगळं माहीत असायला पाहिजे. गाडी घेतली महाराज, पण गाडीचं काहीच माहित नाही आणि बसला गाडी चालवायला. ब्रेक ऐवजी एक्सलेटर वरती पाय दिला, काय होईल? आपला सत्कार होईल. काय होईल? काय होईल? गाडी खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. तशी भगवान परमात्म्याने आपल्याला ही गाडी दिलेली आहे, देहरूपी गाडी. मग या देहरूपी गाडीचा डोळ्यांचा ब्रेक कुठे दाबायचा, कानाचा ब्रेक कुठे दाबायचा, जिभेचा ब्रेक कुठे दाबायचा, इंद्रियाचा वापर कसा करायचा आणि हा देह सत्कारणी कसा लावायचा. दिले इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडची नारायण, तेने तू जोडची नारायण. नाचे जीवपणा भवरोग, इंद्रियात पाय कान, दिला इंद्रियात पाय कान. नाचे जीवापना भवरोग, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान. हा देह सत्कारणी कसा लावायचा याचा जो ग्रंथ लिहिलेला आहे ना महाराज, त्याला धर्म असं म्हणतात. पण कुणी म्हणेल कशा करता आम्हाला ही धर्माची बंधन? काही काही माणसं तर म्हणतात, महाराज आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागू द्या, जे खायचं ते खाऊ द्या, जे प्यायचं ते पिऊ द्या. काही काही माणसं तर एवढे विचित्र असतात महाराज, स्वतः तर नियम पथ्य पाळत नाहीच, पण एखादा जर नियम पालन करणारा असला तर त्याला बिघडवण्याकरता हे प्रयत्न करतात. आम्ही हे खात नाही, आम्ही हे पीत नाही, मग देवाने हे निर्माणच कशा करता केलं, असा युक्तिवाद ते करतात. असे काही काही माणसं असतात. मग का हो तुकोबर आहे, कशा करता आम्हाला ही धर्माची बंधन? जगद्गुरु श्री संत तुकोबराय सांगतात, हा धर्म आपल्याला ऊर्ध्वगतीला नेणारा आहे, हाच धर्म आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला समजण्याकरता छोटासा दृष्टांत सांगते बघा. एक मुलगा आपल्या घराच्या गच्चीवरती उभा राहून पतंग उडवत होता. मुलगा लहान होता. वडील जवळ आल्याच्या नंतर वडिलांना म्हणू लागला, बाबा बघा ना, या हवेच्या आधाराने ही पतंग आकाशामध्ये किती उंच उडते आहे. वडील म्हणायला लागले, बाळा ही पतंग जी आकाशामध्ये उंच उडते आहे ना, तुझ्या हातामध्ये असणारा जो दोरा आहे, जो तू मागे पुढे खेचतो आहे का, या दोऱ्याच्या आधाराने ही पतंग आकाशामध्ये उंच उडते आहे. मुलगा म्हणायला लागला, काय बाबा,
अहो हा दोरा तर तिला मागे ओढतो आहे, मागे खेचतो आहे, आणि तुम्ही म्हणता दोऱ्याच्या आधाराने पतंग आकाशामध्ये उंच उडते. वडिलांनी काहीच केलं नाही महाराज. एक कात्री आणली आणि त्या कात्रीने तो दोरा कापून टाकला. दोरा कापल्यामुळे झालं काय, ती पतंग वरती जाण्याऐवजी ती काय झाली, खाली आली. तसं आपल्याला असं वाटतं की हा धर्म आपल्याला ओढण्याकरता आहे, पण महाराज म्हणतात हा धर्म आपल्याला ओढण्याकरता नाही, तर हा धर्म आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाण्याकरता आहे. विठ्ठल विठ्ठल आता मला सांगा, तुम्ही एकादशी करता का? एकादशी करता का धरता? एकादशीचं व्रत करा. एकादशीचं व्रत आम्ही करतो. मग एकादशी या शब्दाचा अर्थ काय हो? तर संस्कृत मध्ये 11ला एकादश म्हणतात. आपल्याला 11 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. या 11 इंद्रियांना संयमित करण्याचा दिवस त्याला एकादशी म्हणतात बरं का. फक्त जेवण करायचं नाही, फक्त फराळ करायचा, याला एकादशी म्हणत नाही. ही फक्त तोंडाची एकादशी झाली. काही माणसं फराळही करत नाही, काही माणसं फराळही करत नाही, पण दिवसभर इतकी बडबड करतात. आपण समजून घ्यायचं, याच्या तोंडाने एकादशी मोडली. काही माणसं फराळ करतात, फराळ. आता काहींची इच्छा नसते ना, मग लोक म्हणतात बाबा येता जाता चर पण एकादशी कर. काही माणसं फराळ करतात, फराळ. पण आपल्या डोळ्याने दिवसभर काही पाहत बसतात, टीव्हीवरचे अन्य कार्यक्रम पाहत बसतात. आपण समजून घ्यायचं, याच्या डोळ्याने एकादशी मोडली. कानाने नको ते ऐकलं, समजून घ्यायचं कानाने एकादशी मोडली. दुसऱ्याची निंदा केली, दुसऱ्याची निंदा ऐकली, समजून घ्यायचं याने एकादशी मोडली. म्हणजे एकादशीचं व्रत हे सर्व इंद्रियांनी करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल कारण उपवास या शब्दाचा अर्थच आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाच्या जवळ जाण्याकरताचे जे मदत कार्य आहे का, त्याला उपवास म्हणतात. आपल्या इंद्रियांमध्ये सहन करण्याची शक्ती निर्माण व्हावी, त्याकरता आपल्या साधू संतांनी व्रत वैकल्य सांगितलेले आहेत, त्यालाच धर्म असं म्हणतात. अर्थात प्रत्येकाचा धर्म हा वेगळा आहे. एखादा लहान मुलगा आहे, त्याचा धर्म वेगळा. वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याने फक्त अभ्यासच केला पाहिजे, हा त्याचा धर्म आहे. ब्रह्मचार्याचा धर्म, वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याने फक्त अभ्यासच केला पाहिजे. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, गोकावी अक्षरे, गोकावी अक्षरे, गोकावी अक्षरे. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, गोकावी अक्षरे. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, गोकावी अक्षरे. आश्रमी विचार, आश्रमी विचार षटकर्मी. आश्रमी विचार ब्रह्मचार्याचा धर्म हे वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याने फक्त अभ्यासच केला पाहिजे. अभ्यास सोडून त्याने दुसरं काही करता कामा नये. त्याने देवाची प्रार्थना करायची आहे, पण अभ्यास करूनच. एक लहान मुलगा होता, 7वी-8वीला असेल कदाचित. त्याला परीक्षित पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आला, भारताची राजधानी कोणती? भारताची राजधानी कोणती? भारताची राजधानी कोणती? भारताची राजधानी दिल्ली. पण याने पेपरमध्ये लिहिलं मुंबई. पेपर संपल्याच्या नंतर सगळे विद्यार्थी एकत्र जमा झाले. सगळे एकमेकाला विचारायला लागले, म्हटले भारताची राजधानी कोणती? भारताची राजधानी कोणती? हाय याच्या मित्रांना विचारायला लागले, भारताची राजधानी कोणती? म्हटले दिल्ली. अहो दुसऱ्याला विचारा, म्हटले तू भारताची राजधानी कोणती लिहिली? तो म्हटला दिल्ली. सगळ्यांनी पेपरमध्ये लिहिलं दिल्ली आणि याने लिहिलं मुंबई. हा देवाच्या देवळात गेला आणि हात जोडून देवाच्या समोर उभं राहिला आणि म्हणू लागला, देवा हे गणपती बाप्पा जरा ऐक ना, पण भारताची राजधानी मुंबई होऊ दे ना. देवा भारताची राजधानी मुंबई होऊ दे ना. होईल का? होईल का?
अहो त्याकरता याला अभ्यासच करावा लागेल. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मचार्याचा धर्म वयाच्या 25 वर्षापर्यंत त्याने फक्त अभ्यासच केला पाहिजे. आता 25 वर्षाच्या नंतर मोठा झाला, लग्न झालं, ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार केला. मग आता ग्रहस्थाश्रमीचा धर्म वेगळा. जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारी, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, जोडनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तम जगती तो एक पावेल, हरी बोल. उत्तम जगती तो एक पावेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे. ग्रहस्थाश्रमीचा धर्म आहे की त्याने धन मिळवलं पाहिजे. कारण ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम हे तीनही आश्रम ग्रहस्थाश्रमीवरती अवलंबून आहे, म्हणून त्याने धन मिळवलं पाहिजे. कारण आपल्या साधू संतांनी धनाचा निषेध केलेला नाही. आपल्याकडे अर्थ हा सुद्धा एक प्रकारचा पुरुषार्थच आहे. माता ग्रहस्थाश्रमीने धन मिळवलं पाहिजे, पण ते कसं? जोडून या धन उत्तम व्यवहारी. माणसाला धन कसं मिळवायचं हेही कळालं पाहिजे, आणि त्या धनाचा वेच कसा करायचा हेही कळालं पाहिजे. नाहीतर काही काही माणसांचं जीवन केवळ धनप्रधान जीवन. विठ्ठल विठ्ठल बघा, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं कसं असतं, तो बिचारा म्हणतो आपण खाऊन पिऊन सुखी आहे ना, मग आपल्याला जास्तची अपेक्षा नाही. पण ज्याच्याकडे असतं का त्याला अजून मिळण्याची अपेक्षा पाहिजे. काय पाहिजे? धन पाहिजे. काय पाहिजे? धन पाहिजे. अहो, एका माणसाकडे इतका पैसा, इतकी संपत्ती, कोण जाणे त्याच्या मनामध्ये एक दिवस विचार आला आणि त्याने त्याच्या कारकुनाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, म्हटले हे बघ, आपल्याकडे किती संपत्ती आहे ना, ती सगळी मोजून काढायची, सगळं धरायचं. म्हटले बंगले धरायचे, गाड्या धरायच्या, जमीन जागा धरायची, पशुधन धरायचं, बँकेतले पैसे धरायचे, सगळं मिळून किती होईल ते मला सांग. आता याच्या कारकुनाने त्याची संपत्ती मोजायला सुरुवात केली. सगळी संपत्ती मोजून झाली. याने एका कागदावरती टिपली आणि तो त्याच्याकडे गेला. म्हटले शेठजी, हा तुमची सगळी संपत्ती मोजून झाली, मग सांग म्हटले माझ्याकडे किती संपत्ती. म्हटलं शेठजी, तुमच्या पुढच्या 4 पिढ्या, पुढच्या 4 पिढ्या काहीही काम न करता निवांत बसून खातील एवढी तुमच्याकडे संपत्ती. हा म्हणायला लागला किती? म्हटली पुढच्या 4 पिढ्या काही काम न करता निवांत बसून खातील एवढी तुमच्याकडे संपत्ती. पण हा म्हणायला लागला, काय म्हणायला लागला माहिती का, पण माझी 5वी पिढी काय खाणार. 5व्या पिढीची चिंता, रात्रभर झोपलाच नाही, सकाळी उठल्याच्या नंतर पुन्हा तीच चिंता. 5व्या पिढीचं कसं होणार? 5व्या पिढीचं कसं होणार? 5वी पिढी काय खाणार? मग आपल्या 5व्या पिढी करता आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तिथून उठला आणि एक धान्याचं गाठोडं बरोबर घेतलं आणि एका आश्रमात गेला. तिथे एक साधू महाराज होते. महाराज असं असतं, बिचारे ते संसार प्रपंच करत नाही आणि आपण त्यांना वैताग द्यायला आपल्या प्रपंचातले प्रश्न घेऊन तिथे जातो. आता त्यांनी उत्तर काय द्यायचं हा प्रश्न मला पडला. त्याचं गाठोडं घेतलं आणि त्या आश्रमात गेला. तिथे साधू महाराज होते. तिथे गेल्याच्या नंतर म्हणू लागला, म्हटले महाराज तुमच्याकडे माझं एक छोटंसं काम आहे. साधू महाराज म्हटले काय काम आहे सांग मला.
हा म्हणायला लागला, महाराज माझं काम मी तुम्हाला सांगतो, पण अगोदर हे धान्याचं गाठोड आणलेलं आहे ना, एवढं ठेवून घ्या. साधू महाराज म्हटले, हे बघ आता माझं दुपारचं जेवण झालेलं आहे, त्याच्यामुळे मला आता तुझं हे धान्य नको आहे. हा म्हणायला लागला, म्हटले महाराज दुपारचं झालं असेल, संध्याकाळच्या जेवणाकरता माझं धान्य उपयोगात आहे, अहो ठेवून घ्या. साधू महाराज म्हटले, हे बघ साधूला संध्याकाळची चिंता कधीच नसते. आत्ताच झालं, संध्याकाळचं संध्याकाळी बघू, पण पहिलं तुझं काम काय आहे ना ते अगोदर सांग. हा म्हणायला लागला, महाराज माझं काम झालं. साधू महाराज म्हणायला लागले, म्हटले तुझं काय काम झालं? म्हणे, महाराज इथे तुम्ही संध्याकाळची चिंता करत नाही, इथे तुम्ही संध्याकाळची चिंता करत नाही, मग मी कितव्या पिढीची करतो? 5व्या पिढीची. याला म्हणतात धनप्रधान जीवन. विठ्ठल 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 विठ्ठल. अहो ग्रहस्थाश्रमीचं फळच सांगितलेलं आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. आपला ग्रहस्थाश्रम चांगला झाला की नाही कशावरून ओळखायचं? त्याला फळ आलं की नाही, त्याला फळ आलं की नाही कशावरून ओळखायचं? आपल्या जीवनामध्ये अनासक्ती निर्माण झाली की नाही. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे महाराज. ब्रह्मचार्याचा धर्म वेगळा, ग्रहस्थाश्रमीचा धर्म वेगळा, पतीचा धर्म वेगळा, त्याच्यानंतर पत्नीचा धर्म वेगळा, गुरुचा धर्म वेगळा, शिष्याचा धर्म वेगळा आहे. हे सगळे जरी धर्म असले ना, पण अजून एक आहे ना, त्याचं नाव आहे परमधर्म. परमधर्म म्हणजे काय? देवाची भक्ती करणं म्हणजे परमधर्म आहे. देवाची प्राप्ती करून घेणं म्हणजे परमधर्म आहे. कारण स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. सगळे धर्म देवाच्या प्राप्ती करत आहेत, म्हणून तर देवाला धर्माची मूर्ती म्हणतात. आणि देवाची प्राप्ती करण्यामध्ये एखादा धर्म राहून गेला तरी सुद्धा तो धर्मच आहे. देव जोडे तरी करावा अधर्म, अंतरे कर्म नाचरावे, अंतरे कर्म नाचरावे. अंतरे कर्म नाचरावे, अंतरे कर्म नाचरावे. देव जोडे तरी करावा धर्म, देव जोडे तरी करावा धर्म, देव जोडे तरी करावा धर्म, देव जोडे तरी करावा धर्म. अंतरे कर्म नाचरावे, अंतरे कर्म नाचरावे. अंतरे कर्म नाचरावे, अंतरे कर्म नाचरावे. देव जोडी तरी करावा अधर्म, अंतरे हे कर्म नाचरावे. देवाची प्राप्ती करण्यामध्ये एखादा धर्म राहून गेला तरी सुद्धा तो धर्मच आहे. मग आता धर्माच्या अनुकूल जर कर्म असेल त्याला पुण्य असं म्हणतात, आणि धर्माच्या प्रतिकूल जर कर्म असेल तर त्याला पाप असं म्हणतात. मग आता धर्म काय अधर्म काय आपल्या सामान्यांना कळत नाही. आता मला सांगा, खरं बोलणं धर्म का अधर्म? खरं बोलणं धर्म का अधर्म? काय आहे? धर्म आहे. खरं बोलणं धर्म आहे. पण महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने धर्मराजाला काय करायला सांगितलं? खोटं बोलायला सांगितलं. तुम्ही म्हणाल ताई बरं झालं सांगितलं, आता आम्ही सुद्धा खोटं बोलू. खोटं बोलायला देवाने सांगितलं तर अवश्य बोला. धर्मराजाला भगवान परमात्म्याने खोटं बोलायला का सांगितलं? कारण द्रोणाचार्यांना मारायचं होतं. द्रोणाचार्य हे दुष्टांना सहकार्य करत होते. दुष्टांना सहकार्य करणारा त्याला सुद्धा दुष्ट असंच म्हटलं जातं. केले पाप त्याने दिले अनुमोदन, दोघांसी पतन सारीखेची. महाराज म्हणतात, पाप करणारा जसा दोषी आहे का, तसं त्या पापाला अनुमोदन देणारा त्याला सुद्धा दोषी असंच म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, म्हटले आपल्याला द्रोणाचार्यांना मारायचं आहे ना, मग अश्वत्थामा मेला असं ऐकल्याशिवाय द्रोणाचार्य मरणार नाही. कारण ते कुणाचा शब्द खरा म्हणणार नाही.
ते एकाचाच शब्द खरा म्हणतील ते म्हणजे धर्मराजा. कारण धर्मराजा कधीही अन्यायाने वागत नाही, कधी खोटं बोलत नाही. म्हणून तर त्यांचं नाव युधिष्ठिर असून सुद्धा सगळेजण त्यांना धर्मराजा म्हणत होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, म्हटले धर्मराजा अहो आज तुम्हाला खोटं बोलावं लागेल. धर्मराजाने सांगितलं, देवा मेलो तरी चालेल, खोट बोलणार नाही. काय सांगितलं धर्मराजाने? अहो देवाने सांगितलं तरी धर्मराजा खोटं बोलायला तयार नाही. देवाने सांगितलं तरी धर्मराजा खोटं बोलायला तयार नाही. पण आपलं सगळ्यात मोठं दुर्दैव, जगद्गुरु श्री संत तुकोबर यांच्या अभंगांवरती कीर्तन करणारे किती खोटं बोलतात, किती खोटं बोलतात, किती खोटं बोलतात. सांगायचं खरं तर हे व्यासपीठ नाही, मला तेवढा उरकही नाही, पण किती खोटं बोलतात. वय असतं 45 वर्ष, निष्ठीचा पास. कशा करता खोटं बोलतात, कशा करता खोटं बोलतात. एसटी भाड्याचे पैसे वाचवणारे, त्याच्यावर आपली मुलं बाळा मजा करणारे, आणि खोटं बोलण्याचं पाप मात्र आपल्या माथी बसणारे. अहो देवाने सांगितलं तर धर्मराजा खोटं बोलायला तयार नाही. धर्मराजाने सांगितलं, म्हटले देवा तुम्हीच तर म्हणतात ना, सत्य बोले तरी सुखासाठी जोडे हरी. देवा मी त्या ठिकाणी खोटं बोलणार नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजाला सांगता, धर्मराजा अरे खोटं काय आणि खरं काय, तू ज्याला म्हणतो ते खरं नसतं, मी ज्याला सांगतो ना तेच खरं असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. का आपला हिंदू धर्म जो आहे ना हा हितप्रधान धर्म आहे. आपला हिंदू धर्म हितप्रधान धर्म आहे. काही काही धर्म जे आहेत ना ते नमस्कार प्रधान धर्म आहेत. काही काही धर्म प्रार्थना प्रधान धर्म आहेत. काही काही धर्म अहिंसा प्रधान धर्म आहेत. काही काही धर्म करुणा प्रधान धर्म आहेत. पण आपला हिंदू धर्म हितप्रधान धर्म आहे. मग एखाद्या माणसाला मारल्याच्या नंतर संपूर्ण समाजाचं जर त्याच्यामध्ये हित होत असेल तर त्या माणसाला मारणं हा सुद्धा धर्मच आहे. का जगद्गुरु श्री संत तुकोबरे सांगता, दयातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकांचे. कंटक म्हणजे दुष्ट शत्रू, त्याला मारणं ही सुद्धा त्याच्यावरती केलेली दयाच आहे. पण प्रत्येकाची दया ही वेगळी. पोलिसाची दया वेगळी, साधूची दया वेगळी. पोलिसाच्या हातामध्ये चोर सापडला आणि तो चोर म्हणायला लागला, भूतांची दया हे भांडवल संता. चालेल का? त्या पोलिसाने त्याला शिक्षाच केली पाहिजे, हा त्याचा धर्म आहे. एखादा सैनिक सीमेवरती उभा आहे, समोरून एखादा शत्रू आला आणि तो म्हणायला लागला, आता मी याच्याशी युद्ध कसं करू, हा त्याचा धर्म होईल. एखादा शेतकरी महाराज आणि तो शेतकरी म्हणायला लागला, आता या पिकांवरती मी फवारणी कशी करू, याच्यामध्ये अनेक जीव जंतू मरून जातील, असं म्हटलं तर त्याचा धर्म ठरेल. प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. मग काही काही धर्म अहिंसा प्रधान धर्म आहे. महाराज कुणी किती त्रास दिला, कुणी काही म्हटलं तर त्यांनी फक्त एकच म्हणायचं, अहिंसा परमो धर्म. काही काही धर्म नमस्कार प्रधान धर्म आहे. काही करायचं, काही खायचं, काही प्यायचं, कुठेही बॉम्ब स्फोट करायचा, फक्त 3 वेळा नमस्कार करायचा, नमस्कार प्रधान धर्म. असे काही काही धर्म आहेत. पण आपला हिंदू धर्म जो आहे ना हितप्रधान धर्म आहे. आपला हिंदू धर्म हितप्रधान धर्म आहे. मग धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचं रक्षण करण्याकरता एखाद्या माणसाला मारलं तरी तो धर्मच आहे. माता धर्म टिकवण्याकरता, या धर्माचं रक्षण करण्याकरता धर्मवीर संभाजी राजांनी आपलं बलिदान दिलं, ते धर्मवीर ठरले. पण धर्मवीर संभाजी राजांची अवस्था काय झाली, महाराज त्यांचा मृत्यू बघितल्याच्या नंतर प्रत्यक्ष मृत्यूलाही रडू यावं अशी अवस्था होती. पण या धर्माचं रक्षण करण्याकरता असे संस्कार दिले. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या छाव्याने स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्याकरता स्वतःच्या देहाचं बलिदान द्यावं. पण कशा पद्धतीचं हा बलिदान मास चालू आहे ना. काय अवस्था केली महाराज माझ्या धर्मवीर संभाजी राजांची. पण संस्कार होते महाराज राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे. जिजाऊ आई साहेबांचे संस्कार होते. संस्कार महत्वाचे असतात, संस्कृती महत्वाची असते.
आपल्याकरता संपत्ती महत्वाची कधीच नसते महाराज. कारण तुम्ही संस्कार केले तर संपत्ती मिळेल, पण संस्कार जर केले नाही तर कमवलेली संपत्ती सुद्धा जाईल. संस्कार शिकवले राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी, जिजाबाई साहेबांनी घडवलेला आहे ना, म्हणून तर आजही मात्र जिजाबाई साहेबांना वंदन करावं. पण या छाव्याला घडवणारे छत्रपती होते, पण काय अवस्था केली महाराज माझ्या धर्मवीर संभाजी राजांची. बघा ना छावा, बघण्याची काय गरज आहे. या धर्माकरता बलिदान देणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी राजे आपल्या प्रत्येकाच्या स्मरणामध्ये राहावेत. पण काय अवस्था केली, शेवटच्या श्वासामध्ये माझ्या धर्मवीर संभाजी राजांनी मात्र म्हणावं, आबासाहेब, ज्यावेळेला औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाली आणि मला मथुरेमध्ये सोडत असताना तुम्ही माझ्या हातामध्ये हात घेतला आणि मला सांगितलं, काळजी करू नकोस मी आहे. पण आबासाहेब, आज तुमचा हात माझ्या हातामध्ये घेण्याकरता माझ्याजवळ हात सुद्धा राहिले नाही हो. आबासाहेब, आभाळाच्या डोळ्यांनी तुम्ही माझ्याकडे बघत असाल, आभाळाच्या डोळ्यांनी तुम्ही माझ्याकडे बघत असाल, पण आबासाहेब आज तुम्हाला बघण्याकरता माझ्याकडे डोळे सुद्धा शिल्लक राहिले नाही. माझ्याकडे डोळे सुद्धा शिल्लक राहिले नाही. आबासाहेब, खऱ्या अर्थाने कडकडून तुम्हाला मिठी मारावी, उभं राहावं, आलिंगन द्यावं असं वाटतंय मला, पण ते करण्याकरता माझ्याजवळ पाय सुद्धा राहिले नाही हो. माझ्याजवळ पाय सुद्धा राहिले नाही हो. पण आबासाहेब, अंगावरची कातडी सोलली गेली, मिठाचं पाणी अंगावरती ओतण्यात आलं, पण हा शिवाचा छावा या धर्माकरता माघारी फिरला नाही. या धर्माचं रक्षण करण्याकरता स्वतःचं बलिदान दिलं. पण आबासाहेब, माझ्या रक्ताच्या अभिषेकाने जर या धर्माचं रक्षण होणार असेल तर पुन्हा पुन्हा माझ्या रक्ताचा अभिषेक या स्वराज्याच्या रक्षणाकरता आणि धर्माच्या रक्षणाकरता मी द्यायला तयार आहे. आणि शिवशंभूचा छावा म्हणून जर मला मरण येणार असेल तर पुन्हा पुन्हा शिवपुत्र म्हणून जन्माला येण्याची माझी तयारी आहे महाराज. नातं असावं मुलाचं आणि बापाचं, आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे. तो छत्रपतींचा छावा होता, तो छत्रपतींचा छावा होता. या धर्माचं रक्षण करण्याकरता बलिदान दिलं महाराज. अहो, अतिथीचा सत्कार करायचा असतात आणि अतिथीचा सन्मान म्हणून जर अफजल खानाला जर अतिथीचा सन्मान केला असता तर त्याचा कोथळा बाहेर काढला असता का? छत्रपतींच्या संस्कार आहेत महाराज. मग एखाद्या माणसाला मारल्याच्या नंतर जर संपूर्ण समाजाचं हित होत असेल ना तर त्या माणसाला मारणं सुद्धा हा धर्मच आहे. मग खोटं बोलल्याच्या नंतर जर संपूर्ण समाजात त्याच्यामध्ये हित होत असेल तर खोटं बोलणं हा सुद्धा धर्मच आहे. विठ्ठल विठ्ठल धर्मराजाला सांगितलं तुम्हाला खोटं बोलावं लागेल. म्हटले देवा मेलो तरी चालेल, खोटं बोलणार नाही. धर्मराजा कधीच खोटं बोलले नाही. म्हटले देवा बोलेल पण अर्धच खोटं बोलेल. अश्वत्थामा मेला, हत्ती होता की माणूस मला माहित नाही, एवढंच बोले. भगवान परमात्म्याने धर्मराजाच्या मुखातून द्रोणाचार्यांना फक्त अश्वत्थामा मेला एवढंच ऐकू दिलं. पुढे धर्मराजा बोलणार हत्ती होता की माणूस, नरोवा कुंजरोवा. भगवान परमात्म्याने मोठमोठ्याने वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि द्रोणाचार्यांना ते ऐकूच दिलं नाही. सांगायचं तात्पर्य, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. विठ्ठल विठ्ठल धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. जगद्गुरु श्री संत तुकोबराने भगवान परमात्म्याची स्तुती करावी आणि त्यावेळेला मात्र भगवान परमात्म्याने तुकोबरांना म्हणा, महाराज तुमचं नेमकं काय मागणं आहे ते तरी मला सांगा. भगवान परमात्म्याला तुकोबरांनी सांगावं की देवा, तुम्ही धर्माची मूर्ती आहात, पाप पुण्य हे देखील तुमच्या हातामध्ये आहे ना. मग देवा, दुस्तर असणाऱ्या कर्मगती पासून तुम्ही आम्हाला सोडवा. तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात माझ सोडावी दातारा, माझ सोडावी दातारा, माझ सोडावी दातारा, माझ सोडावी दातारा, माझ सोडावी
हो जय हो मज सोडावे हरी बोल. दातारा कर्मापासून दुष्टरा कर्मापासून दुष्टरा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा. जगद्गुरु श्री संत तुकोबरांनी भगवंताला सांगावं, देवा दुस्तर असणारा कर्म गतीपासून तुम्ही आम्हाला सोडवा. कर्माच्या गतीपासून सोडवा म्हणजे कर्माचं जे फळ आहे सुख आणि दुःख याच्यापासून तुम्ही आम्हाला सोडवा. यदा कदाचित भगवान परमात्मा म्हटले असतील तुम्हाला कर्मापासून सुटायचं असेल तर कर्मच करू नका. तुकोबरे म्हणता, देवा तेवढं सोपं आहे का? कारण कर्म न करणं हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे. मग देवा दुस्तर असणाऱ्या कर्मगतीपासून तुम्ही आम्हाला सोडवा. भगवान परमात्मा म्हणतात, सुटायचं असेल तर तुमच्या सामर्थ्याने सुटा. तुकोबरांनी सांगावं, देव पण ते कर्म ते कसं आहे? देवा ते कर्म दुस्तर आहे. दुस्तर या शब्दाचा अर्थ दुःखाने तरुण जाता येईल असं ते दुस्तर. तरुण जाण्याकरता जे कठीण असं ते दुस्तर. कारण बऱ्याच लोकांनी या भव नदीतून तरुण जाण्याकरता प्रयत्न केला पण आतापर्यंत कुणीही तरुण गेलेलं नाही. महावैष्णव माऊली ज्ञानोबा या करता 7व्या अध्यायामध्ये त्याला एका नदीचं रूपक देतात. माऊली ज्ञानोबा सांगतात, जशी एखादी महाभयंकर नदी आहे, त्या नदीला पूर आलेला आहे. त्या पुरामध्ये भवरे असावेत, मगरमच्छ असावेत, दगड असावे. अहो मी म्हणणारे पोहणारे सगळेजण त्या पुरामध्ये उड्या टाकतात पलीकडे जाऊ म्हणून, पण कोणीही पलीकडे गेलेला नाही. आता कोण कोण गेला आणि कोण कोण वाहून गेलं याची यादी ज्ञानोबरांनी दिली. माऊली वर्णन करतात, एथे कनवलावो जो जो की जे तरणो पावो तो तो अपावो होई ते एक स्वयं बुद्धीचा बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवेच्या डोही गर्वीची गिळिली एकी यजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी ते स्वर्ग सुखांच्या कपाटी शिरकून ठेले एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्म बाह्यांचा भरवसा परिते पडिले वळसा विधी निषेधांच्या. माऊली ज्ञानोबा सांगतात, हे सगळे उपाय करायला म्हणून गेले पण ते सगळे उपाय त्यांच्या करता अपाय झाले. विठ्ठल विठ्ठल म्हणजे कधी कधी असंही होतं, उपाय सुद्धा माणसा करता अपाय होऊन जातात. कशा पद्धतीने? एका माणसाला कीर्तनात झोप यायची, एका माणसाला कीर्तनात झोप यायची. म्हणजे ज्याला झोप यायची तो काही इथला नव्हता, आमच्या इकडचा. त्याला कीर्तनामध्ये झोप यायची. आता झोप एवढी विचित्र आहेत महाराज, घरी गेल्याच्या नंतर झोपेच्या गोळ्या घेतल्याच्या नंतर सुद्धा जी येत नाही ती कीर्तनात आल्याबरोबर आल्याशिवाय राहत. आता 9 ते 11 जर येतेच येते पण 7 ते 9 सुद्धा आल्याशिवाय राहत. त्याला कीर्तनात झोप यायची. मग त्याने एक युक्तिवाद केला, म्हटले आपल्याला कीर्तनामध्ये झोप येते ना, मग त्याने त्याच्या हातामध्ये काठी आणली. काठी म्हटलं ही काठी घेऊन आपण कीर्तनाला जायचं आणि आपल्याला कीर्तनामध्ये झोप आली ही काठी आपण आपल्या मांडीवर मारायची. त्याचा निर्धार पक्का झाला. ती काठी घेतली आणि तो कीर्तनात आला. आता कीर्तनामध्ये आला पण ज्याला कीर्तनामध्ये झोप येते त्याची बसण्याची जागा फिक्स कुठे? खांबाला. आता चुकून ते खांबाला पाठ टेकून कोणी बसेल असतात तर गैरसमज करून घेऊ. तो कीर्तनामध्ये बसला, खांबाला पाठ टेकून बसला आणि कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झालं आणि ती आली. ती म्हणजे कोण? झोप. तुम्हाला अनुभव वाटत? आता ती लगेच येत नाही,
ती पहिला इशारा करते. काय करते? इशारा करते. येऊ का? तिने इशारा केला आणि याने ये, तो ये म्हटला आणि ती आली. आता ती आल्याच्या नंतर याने मांडीवरती मारण्याकरता काय आणली होती? काठी. आपण झोप आल्याच्या नंतर झालं काय? पहिली काठी गळून पडली. विठ्ठल विठ्ठल उपाय माणसाकरता अपाय होऊन जातात. महाराज म्हणतात कर्माची गती एवढी विचित्र आहे. त्या कर्माच्या गतीपासून आपण जितकं दूर जाण्याचा प्रयत्न करतो तितकं ते कर्म माणसाला आणखीन अडकवतं. आता कोणतं कर्म माणसाला कसं अडकवतं याची यादी निळोबरांनी दिली. निळोबराई वर्णन करतात. यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये, यज्ञ यागे स्वर्ग भोग आडये, करिता तपे काम क्रोध खवळती, करिता तपे काम क्रोध खवळ, करिता तपे क्रोध काम खवळती, करिता तपे क्रोध काम खवळती, नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती, नित्या नित्य ज्ञाने अभिमान वाढती, नित्या नित्य ज्ञान अभिमान वाढती, नित्य नित्य ज्ञान अभिमान वाढती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, धन्य हे आनंदाची सापडली वेळ, 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 धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. वाह क्या बात आहे. ती आपल्याला सापडली पण यांना नाही वाटत मला. कोणता कर्म माणसाला कसं अडकवतो निळोबारे वर्णन करतात. यज्ञ याग करायला जावं स्वर्ग भोग आडवे येतात, तप करायला जावं तर काम क्रोध खवळतात. काम क्रोध म्हणजे काय? क्रोध म्हणजे राग जो आहे ना, सामान्य माणसाला राग जास्त येत नाही, पण जे तपस्वी महात्मे असतात ना त्यांनाच राग जास्त येतो. अभिमान अज्ञानी माणसाला जास्त नसतो. माऊली वर्णन करतात. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आता मला सांगा, मांजर जी आहे मेलेल्या उंदराकडे जास्त लक्ष देते का जो इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतो त्या उंदराकडे? मांजर मांजर मेलेल्या उंदराकडे जास्त लक्ष देते का जो उड्या मारतो त्याच्याकडे? जो इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतो त्याच्याकडे. कारण मेलेला जो आहे तिला माहित असतो तो मेलेलाच आहे, पण जो इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतो त्याला पहिलं पकडते. तसा अभिमान हा ज्ञानी माणसाला पहिला धरतो. विठ्ठल विठ्ठल अहो, तीर्थाटन करायला जावं तर अहंकाराची प्राप्ती होते. मग एवढे सगळे जर घोटाळे होत असतील तर महाराज कर्म कसं करावं हे आम्हाला कळत नाही. मग कर्म काय अकर्म काय विकर्म काय आम्हाला कळत नाही. मग कर्म एवढे विचित्र आहे. स्वतः भगवान परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, किम कर्मेती कवव्योप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षस्य शुभात्. किंवा मौली म्हणतात, कर्म म्हणजे ते कवन अथवा कर्माये कलक्षण
ऐसे विचारिता विचक्षण गुंफून ठेले. कर्माची गती एवढी विचित्र आहे. महाराज मोठमोठ्या महात्म्यांना चुकत नाही. महाभारतातला प्रसंग आपल्याला सगळ्यांना माहित आहे. भीष्माचार्य शेवटी शरपंजरी पडले. भीष्माचार्य शरपंजरी पडले, पण हे त्यांचा प्रारब्ध कर्म. पण साक्षात भगवान परमात्मा त्यांना दर्शन देण्याकरता त्या ठिकाणी आले. महाराज काय पुण्यवान महात्मा असले पाहिजे भीष्माचार्य. तुम्ही बघा, एखादा माणूस जन्मभर परमार्थ करतो, जन्मभर सत्कर्म करतो, पुण्यकर्म करतो, पण शेवटी त्याला असा आजार जडतो. लोक हळहळ करतात. लोक म्हणतात बघा ना, अहो यांनी जन्मभर परमार्थ केला पण शेवटी त्यांना असं काय व्हावं. आणि एखादा माणूस जन्मभर खाऊ नये ते खाल्ला, पिऊ नये ते प्याला, करू नये ते केला, आणि नेमका एकादशीच्या दिवशीच मेला. लोक म्हणतात बघा ना, त्याने का एकादशी साधली. त्याने जर एकादशी साधलेली असली ना महाराज, म्हणून काय त्याला सद्गती मिळणार नाही. पण एखादा माणूस ज्याने जन्मभर परमार्थ केलं, ज्याने जन्मभर पुण्यकर्म केलं, ज्याने जन्मभर सत्कर्म केलं, नेमका तो अमावस्येच्या दिवशी किंवा अशुभ तिथीला जरी गेला तरी त्याला सद्गतीच आहे. म्हणे भीष्माचार्यांचं उदाहरण बघा. भीष्माचार्य शेवटी शरपंजरी पडले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांना घेऊन भीष्माचार्यांच्या भेटी करता गेले आणि अशाही अवस्थेमध्ये या भक्ताने स्तुती केली भगवंताची. आणि आता मात्र भीष्माचार्य भगवान परमात्म्याला म्हणता, देवा जोपर्यंत मी माझा देह सोडणार नाही तोपर्यंत तुम्ही इथून हलायचं. भगवान परमात्मा म्हटले, आता केव्हा भीष्माचार्य आपलं शरीर सोडणार आणि तोपर्यंत मी किती वेळ इथं असंच उभं राहणार. भीष्माचार्याने सांगितलं, म्हटले देवा काळजी करू नका, मी लवकरच शरीर सोडणार आहे, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या देवा. मला या बाणांच्या शयेवरती का पडावं लागलं. कारण देवा मला कळतंय माझ्या या जीवनामध्ये मी कधीही पाप केलेलं नाही. भगवंताने त्याची 2-3 उत्तरं दिली. भगवान परमात्मा म्हटले, तुम्ही पाप केलेलं नाही पण पाप केलेलं पाहिलंय. तो दुष्ट दुर्योधन पांडवांना त्रास देत होता तरी तुम्ही त्याचा विरोध केला नाही. द्रौपदी माता प्रश्न विचारते महाराज भीष्माचार्यांना, पितामह आज तुम्ही आम्हाला उपदेश करता, पण ज्या वेळेला तो दुष्ट दुर्योधन भर सभेत, तो दुष्ट दुःशासन भर सभेमध्ये माझी साडी ओढत होता, त्यावेळेला तुमचं हे तत्वज्ञान कुठे गेलं होतं. पण आज तुम्ही आम्हाला उपदेश करता. त्यावेळेला भीष्माचार्य म्हणायला लागले, त्यावेळी मी त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खात होतो आणि त्या अन्नामुळे माझी मती, माझी बुद्धी जड झाली होती. काय बघता, द्रोणाचार्य दुर्योधनासारख्यांचं अन्न खाल्ल्याच्या नंतर, दुर्योधनासारख्यांचं अन्न खाल्ल्याच्या नंतर भीष्माचार्यांसारख्यांची बुद्धी भ्रष्ट होते. तिथं आपलं काय घेऊन बसला, किमान वार करणे माळ करणे तरी कुणाच्या घरचं खावं और कुणाच्या घरचं खाऊ नये. हे पथ्य किमान वार करणे माळ करणे तरी पाळावं. का, जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिओ पाणी वैसी होवे वाणी. मी त्या दुष्ट दुर्योधनाचं अन्न खात होतो, माझी मती, माझी बुद्धी जड झाली होती. पण आज मात्र अर्जुनाच्या बाणांच्या टोकाने त्या अन्नामुळे माझ्या शरीरामध्ये तयार झालेलं सगळं रक्त गळून गेलं, माझी बुद्धी शुद्ध झाली, म्हणून मी हे बोलतोय. तरी मात्र भगवान परमात्म्याला भीष्माचार्य प्रश्न विचारता, देवा तरीही मला ही शिक्षा का. भगवंताने लगेच बटन दाबलं आणि CCTV सुरू. भीष्माचार्यांना पाठीमागचे सगळे जन्म दिसायला लागले. महाराज कुण्या एका जन्मामध्ये ते राजकुमार असताना एका घोड्यावरती बसून चालले होते आणि घोड्यावर बसून जात असताना त्यांनी बघितलं की समोर एक